नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आजचा जो व्हिडिओ आहे परत त्याच योजनेवर आहे। योजना कुठली? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। तर याच योजनेवरती आपण पहिल्या दिवसापासून व्हिडिओ बनवलेले आहेत आणि अपलोड सुद्धा आहेत आपल्या चॅनलवरती। तुमच्या कामाचा जो व्हिडिओ असेल तो तुम्ही पाहायचा आहे। आजचा व्हिडिओ सुद्धा तुमच्याच प्रश्नांच्या उत्तरांवरती असणार आहे। बऱ्याच महिलांना पैसे आले, पैसे नाही आले, कशामुळे नाही आले, आता नवीन फॉर्म, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आता नवीन फॉर्म कुठे भरायचे आहेत आणि भरले जात आहेत का? तर आजच चौकशी केलेली आहे, त्याच्याबद्दल पण सांगणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, व्हिडिओला कुठे स्किप करायचं नाही आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या आपल्या प्रत्येक योजनेचा व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल। आपण योजनेचा फक्त व्हिडिओच नाही बनत, तर प्रॉपर या योजनेवर आपलं काम सुद्धा असतं, त्यामुळे आपल्याला एवढी माहिती मिळते। तर सांगायचं तात्पर्य काय आहे, व्हिडिओ नुसतं पाहून त्याला पुढे सोडून देऊ नका, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा जरूर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत आपली ही माहिती पोहोचेल आणि ज्यांना गरज आहे तिथपर्यंत पोहोचेल। कमीत कमी ज्यांना गरज आहे तिथपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे ना, बरोबर ना? त्यामुळे सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला कोठेही पैसे लागत नाहीत, एकही रुपयाची तुम्हाला लागत नाहीत, लाईक करायला पण आणि सबस्क्राईब करायला पण। व्हिडिओ पाहून सोडून नका देऊ, सबस्क्राईब करा। जसं माझ्या मदतीची गरज आहे ना तुम्हाला, तसंच मला तुमच्या मदतीची गरज आहे का? तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यात पोहोचावं लोकांकडे, म्हणून आपल्या चॅनलला शेअर करायचं आहे, बरोबर? तर चला लगेच तुमच्या प्रश्नांवरती उत्तरांचं आपण देणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, ताई आमचा फॉर्म जुलैमध्ये अप्रूव्हल झालाय, अजून पैसेच आले नाहीत। तर बघा, तुम्हाला पैसे येणार आहेत। मी सांगितलेलं आहे तुम्हाला की आतापर्यंत 2.5 करोड महिलांनी फॉर्म भरले, 2 करोड महिलांना पैसे येणार आहेत। पण सरकारचा जो कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये 2.5 करोड महिलांना हे सरकार पैसे देणार आहे, म्हणजेच या योजनेचा लाभ देणार आहे, बरोबर? तर तुम्हाला सुद्धा पैसे मिळतील, काळजी करू नका। 29 तारखेला म्हणजेच 29 सप्टेंबरला रायगडमध्ये मोठा कार्यक्रम होणार आहे या योजनेच्या अंतर्गत। तर आदितीताई तटकरेंनी ही घोषणा केलेली आहे की तेव्हा कमीत कमी 2 करोड महिलांच्या अकाउंटवर ते तोपर्यंत पैसे ट्रान्सफर होणार आहेत। आता 25 ला झाले, 26 ला झाले, 27 ला झाले, तर 29 तारखेला पण राहिलेल्या महिलांना पैसे येणार आहेत। त्यामुळे काळजी करू नका, तुम्हाला पैसे आले नाही आले, आपल्या या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे, बरोबर? तर हे झालं ज्यांना पैसे अजून आलेच नाहीत 1 रुपया, किंवा ज्यांना 3000 आले, अजून 1500 नाही आले। तर अशा सर्व महिलांना, जेवढ्या महिला या योजनेच्या पात्र आहेत तेवढ्या सर्व महिलांना पैसे येणार आहेत, काळजी करू नका, बरोबर? हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर झालं, ज्यांना पैसे अजून आलेच नाहीत अजिबात। आणि आलेले आहेत, आपल्या ग्रुपवरती भरपूर असे मेसेज आहेत की सगळ्यांना पैसे येत आहेत, म्हणून तुम्हालाही येतील। मला अजून एक मुद्दा ह्याच्यामध्ये नमूद करायचा आहे की बघा, माझ्याच ग्रुपमध्ये हा मेसेज होता आज की ताई मला पैसे 25 लाच आले, पण मला मेसेज नाही आला पैसे आल्याचा। पण मी जेव्हा आता अकाउंट पाहिलं तेव्हा मला कळलं की माझ्या अकाउंटला पैसे आलेले आहेत। मग तुमचं पण असं झालं नाही ना की अकाउंटला पैसे आले पण तुम्हाला माहितीच नाही अजून पैसे आले का नाही ते? त्यामुळे अकाउंट एकदा चेक करा तुमचं, एकदा तुमच्या अकाउंटचं स्टेटमेंट काढा आणि पहा तुम्हाला पैसे आलेत का। कारण हे मी लाईव्ह पुरावा तुम्हाला सांगितलंय की माझ्याच ग्रुपमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मेसेज आहे की ताई मला 25 ला पैसे आले, पण मी पाहिलं नाही, मी आज पाहिलं तेव्हा मला कळलं की माझ्या अकाउंटला 4500 रुपये आलेले आहेत। तर नक्की तुम्ही तुमचं अकाउंट चेक करायचं आहे, तुमचं अकाउंट डीबीटीशी लिंक आहे का चेक करायचं आहे, तुमचं अकाउंट ई-केवायसी केलेलं आहे का चेक करायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुमचा मोबाईल नंबर सुद्धा तुमच्या अकाउंटला लिंक करा, म्हणजे तुमच्या अकाउंटला जेव्हा पैसे येतील तेव्हा तुम्हाला टेक्स्ट मेसेजद्वारे मेसेज येणार आहे। हे लक्षात ठेवा की तुम्हाला टेक्स्ट मेसेज येतात, तुम्हाला कुठलेही व्हॉट्सअप मेसेज येत नाहीत योजनेच्या अंतर्गत, टेक्स्ट मेसेज येतात। त्यामुळे टेक्स्ट मेसेज पहा तुम्हाला पण आलेला आहे का, आलेला असेल तर नक्की आपल्या चॅनलवरती कमेंट करून सांगायचं आहे। हे ज्यांना पैसे आले नाही त्यांच्यासाठी झालं। त्याचबरोबर बऱ्याच महिलांचे फॉर्म हे पेंडिंग आहेत, तर मी आधीही सांगितलंय की एकदा चेक करा तुम्ही, जर ऑनलाईन फॉर्म भरलाय तुम्ही तर तुमचा फॉर्म कशामुळे पेंडिंग आहे, मग तो अजून रिव्ह्यूला गेला नाही म्हणून पेंडिंग आहे, किंवा कुठल्या कारणामुळे पेंडिंग आहे, अजून चेक झाला नाही म्हणून पेंडिंग आहे, तिथं दिसतं तुम्हाला। तर नक्की चेक करा की तुमचा फॉर्म कशामुळे पेंडिंग आहे। जर तो अजून चेक झाला नाही, तो रिव्ह्यूला गेला नाही, तर तो पेंडिंग आहे। जसा तो फॉर्म चेक होईल तसा तुम्हाला जो काही असेल तो मेसेज येऊन जाईल, काळजी करू नका। अजून एक, मला आजच कमेंट होत्या की नारी शक्ती ऍप जो आहे तो चालू आहे, म्हणजे चालू झाला आहे असं मला कमेंट होत्या। तर तुमचा पण नारी शक्ती ऍप चालू झालाय का ते पाहायचं आहे। नारी शक्ती ऍपला अपडेट पण करायचं आहे, अपडेट केल्याशिवाय तो ऍप चालणार नाही। तुम्ही एकदा अपडेट करून घ्या आणि बघा चालू होतंय का, चालू झाला तर नक्की आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे,
बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे नारी शक्ती ऍप चालू आहे, तर जे काही काम आहे तुमचं त्या ऍपवरनच होणार आहे. अजून एक, तुमच्या काही तक्रारी असतील तर ऍपवर तुम्हाला तक्रार दाखल करता येणार आहे. अजून एक, ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत, कायमस्वरूपी रिजेक्ट झालेले आहेत, कशाही पद्धतीने तुमचे फॉर्म जर रिजेक्ट झालेले असेल तर कालही आपण एक हेल्पलाईन नंबर दिलाय, आज परत तो हेल्पलाईन नंबर देत आहे. तो नंबर आहे 9861717171, बरोबर, म्हणजेच 9861717171 या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे. संपर्क म्हणजे काय, तुम्हाला तुमची जी काही समस्या आहे ती या नंबरवर व्हॉट्सअप करायची आहे. व्हॉट्सअप करा, 72 तासामध्ये तुम्हाला त्यांच्याकडनं मेसेज येऊन जाईल. काही काळजी करू नका. तुमचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झाला, तुम्हाला पैसे आले का नाही आले, तुमची जी काही तक्रार असेल ती या नंबरवर द्यायची आहे, जो नंबर मी आता स्क्रीनवर पण दिलेला आहे. तर हा नंबर घ्या, या नंबरवर तक्रार द्या. दुसरा नंबर जो आहे 181 नंबर आहे, या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. फक्त कॉल करायचा आहे, त्यांच्याकडनं तुमची तक्रार घेतली जाईल. तुम्हाला त्यांच्याकडनं तसा कॉल येतो, ठीक आहे. जर त्यांचा कॉल लागला नाही किंवा काहीही प्रॉब्लेम आला तरी 2-4 वेळा कॉल करून पहा, तुमची तक्रार तिथे घेतली जाईल. त्यांच्याकडनं तुम्हाला कॉल येईल, तेव्हा तुम्ही तुमची तक्रार त्यांच्याकडून नोंदवायची आहे. काय नंबर आहे, 181 नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे. आणि मगाचा जो नंबर दिलाय त्याच्यावर व्हॉट्सअप करायचा आहे. तुम्हाला 2 ऑप्शन दिले, तर या माध्यमातून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. आता सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की बऱ्याच महिलांना आता फॉर्म भरायचे आहेत, पण आता कोठेही फॉर्म भरले जात नाहीत ऑनलाईन. पण आता अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरले जात आहेत, पण अंगणवाडी सेविका असं सांगत आहेत की आता आमच्याकडे ती साईट चालू नाही आणि ते फॉर्म आम्ही भरत नाही. पण आता सुद्धा ती साईट चालू आहे आणि फॉर्म भरले जात आहेत. फक्त तुम्हाला चुकीची माहिती देत आहेत मी बऱ्याच महिलांना पाठवले. आपल्या चॅनलवरती सुद्धा कमेंट आहे की महिलांकडून, मी त्याच्याबद्दल इथं माहिती देते, याची नोंद सांगते, कारण माझा योजनेवर पहिल्या दिवसापासून काम आहे. मला बऱ्याच महिलांच्या कमेंट आहेत, ताई आमचे फॉर्म भरायचे आहेत पण आता अंगणवाडी सेविका फॉर्म भरून घेत नाहीत. तर मी स्वतः वैयक्तिक माझ्या विभागातल्या अंगणवाडी सेविकांना कॉल करून विचारलं की ही जे आपले नवीन फॉर्म भरायचे आहेत आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची, ती जी साईट तुमच्याकडे आहे ती साईट चालू आहे का. तर त्यांनी मला सांगितलंय की ती साईट चालू आहे. ती साईट चालू आहे, तर तुमच्या विभागातल्या अंगणवाडी सेविकांना भेट द्यायचा आहे आणि मी जी माहिती सांगितली आता ती त्यांना सांगायची. जर त्या असं म्हणत असतील की आता साईट बंद आहे, तर त्यांना सांगा की आम्ही चौकशी करून आलेलो आहोत, आम्हाला सांगितलेलं आहे की साईट चालू आहे नवीन फॉर्म भरण्यासाठी, आणि मग त्यांच्याकडनं तुमचे फॉर्म भरून घ्यायचे आहेत. तर तुम्ही अंगणवाडी सेविकांना तुमच्या विभागातल्या भेट द्यायची आहे, त्यांच्याकडनं तुमचे नवीन फॉर्म हे भरून घ्यायचे आहेत, कारण ही जी साईट त्यांच्याकडे दिली आहे ती साईट चालू आहे. मी परत सांगते, ही साईट चालू आहे. तुम्हाला जी काही माहिती मिळते ती चुकीची आहे की ती साईट बंद आहे म्हणून. तर ही साईट चालू आहे, तुम्ही तात्काळ जा. माझा व्हिडिओ जेव्हा पाहाल त्यावेळेस लगेच अंगणवाडी सेविकांना भेट देऊन तुमचे फॉर्म महाराष्ट्रात कुठल्याही तुमच्या स्थानिक लेवलच्या अंगणवाडीत जायचं आहे आणि तिथे जाऊन तुमचे फॉर्म हे भरून घ्यायचे आहेत. आणि जर तुम्ही योजनेच्या पात्र असाल तरच हे फॉर्म भरा त्यांच्याकडून, नाहीतर उगाच परत प्रॉब्लेम नको व्हायला, म्हणून मी सांगते. तर बघा, ही सगळ्यात महत्वाची माहिती होती. बऱ्याच महिलांच्या मला कमेंट आणि मला फोन सुद्धा आहेत. बऱ्याच महिलांचे मी माझ्या विभागातल्या महिलांचे फॉर्म आता काल भरून घेतलेले आहेत. त्यांना मी सांगितलं अंगणवाडी सेविकांकडनं भरून घ्या, तर त्यांनी भरून घेतले. तेव्हा तिथूनही कळलं की साईट चालू आहे आणि मी स्वतः पर्सनली कॉल पण केला अंगणवाडी सेविकांना, तर त्यांनी सांगितलं ताई साईट चालू आहे म्हणून. आता ज्या महिलांना ही माहिती मिळाली होती की अंगणवाडी सेविका फॉर्म आता भरत पण नाहीत आणि साईट बंद आहे म्हणून सांगतायत, तर त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे. त्यांच्यासाठी ही माहिती आहे की तुम्ही तुमच्या विभागातल्या अंगणवाडी सेविकांकडे जा आणि मी जी माहिती सांगितली ती त्यांना सांगा आणि त्यांच्याकडनं तुमचे फॉर्म भरून घ्या, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर ही खूप महत्वाची माहिती आहे. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली मी आता. फॉर्म पेंडिंग आहे, फॉर्म रिजेक्ट आहे. आता फॉर्म जो रिजेक्ट आहे ना, तो कुठल्याही लेवलला असू द्या, तुमचा विलेज लेवलला असू द्या, कायमस्वरूपी असू द्या किंवा फक्त रिजेक्ट झालेला असू द्या, कुठल्याही माध्यमातून तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल ना, तर तुम्हाला एडिटचं ऑप्शन तुमच्या ऍपवर किंवा तुमच्या वेबसाईटवरच तुम्हाला मिळणार आहे जिथे तुम्ही फॉर्म भरलाय. एकदा चेक करून घ्या तुम्हाला एडिटचं ऑप्शन आलं का, आणि आपल्यालाही कमेंट करून सांगा एडिटचं ऑप्शन आलेलं आहे का. तुम्हाला नक्की एडिटचं ऑप्शन येईल, काळजी करू नका. एकदा चेक करा परत.
कसं परत एकदा नारी शक्ती ऍप जर असेल तर तुम्ही अपडेट करा, परत त्याला एकदा व्हेरीफाय हे करून घ्या आणि परत एकदा चेक करा की तुम्हाला एडिटचं ऑप्शन आलंय का. नसेल आलं तर तुम्हाला एडिटचं ऑप्शन येईल. आपण सरकारला विनंती केलेली आहे. परत आपण याच्यामध्ये पण या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सांगू की लवकरात लवकर ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत त्यांना लवकरात लवकर एडिटचं ऑप्शन द्यावं ही सरकारला आपली कळकळीची विनंती आहे. आणि मी ही विनंती सर्व महिलांच्या माध्यमातून करत आहे की लवकरात लवकर तुम्हाला एडिटचं ऑप्शन देण्यात यावं. त्यामुळे आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. मी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपले मुख्यमंत्री साहेबांना आपल्या व्हिडिओमध्ये अगोदरच्याही टॅग केलं, इथंही टॅग करते. आपल्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून मी जी ही माहिती सांगितली ती सर्वांपर्यंत पोहोचेल. की आता नवीन फॉर्म भरायला पण थोडी अडचण निर्माण होतीये. साईट चालू असून सुद्धा नवीन फॉर्म काही ठिकाणी भरल्या जात नाहीत, काही ठिकाणी भरल्या जात आहेत. मी स्वतः भरून घेतले, त्यामुळे मी सांगितलं की मी स्वतः भरून घेतलेत म्हणून. मी काही महिलांना पाठवलं होतं तर भरून घेतले आणि साईट पण चालू आहे, मी ह्याची माहिती घेतली. पण काही महिलांचे मला कमेंट आणि फोन आहे महाराष्ट्रातून की ताई आमचे फॉर्म भरून घेतले जात नाही, आता आम्ही कसं करायचं. तर त्याच्यामुळे मी हे सांगते की व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल की सध्या फॉर्म जरा काही ठिकाणी भरून घेतले जात नाहीत. आणि अजून एक मी मगाशी सांगितलं की बाबा पात्र असाल तरच फॉर्म भरा, नाही तर विनाकारण उगाच फॉर्म भरून काही उपयोग नाही. ज्याला खरंच गरज आहे योजनेची त्याला हा योजनेचा लाभ मिळू द्या. त्यांना माहिती त्या 1,500ची काय त्यांच्या आयुष्यामध्ये किंमत आहे ते, बरोबर ना. तर हे एक माझी कळकळीची विनंती आहे सर्वांनाच. तर नक्कीच तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या माध्यमातून मिळत असतील आशा करते. मी जी माहिती तुम्हाला सांगते ती समजत असेल, बरोबर ना. समजते ना मी जी माहिती सांगते ती काही चुकतंय का माझं. तसं असेल तरी कमेंट करा की माझी माहिती तुम्हाला समजत नाही. कारण का मी ही माहिती घ्यायला खूप वेळ लागते. बघा आज बऱ्याच अंगणवाडी सेविकांचे फोन नाही लागले तर किती, म्हणजे जर कुठं कॉल लागत नसेल ना तर मग त्या माध्यमातून आपल्याला पुढे जावं लागतं की त्यांच्या संपर्कात कोण आहे का, मग कुठून कॉन्टॅक्ट होईल, मग कसं होईल, मग ते सर्व करून मग ही एवढी माहिती दिवस लागतो, अख्खा 2-2 दिवस लागतात तुमच्या प्रश्नांची उत्तरं काय काय वेळेस मला शोधायला. कारण मी तुमच्या जेन्युइन प्रश्नांवर सर्व उत्तरं देते, खरी उत्तरं देते. मी माझ्या मनाने काहीच नाही बोलत आहे, बरोबर. तर ही सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. तुमच्या कामाची माहिती, तुमच्या कामाचा व्हिडिओ आहे. अजूनही कुणाच्या कामाचा, तुमच्या कामाचा समजा हा व्हिडिओ नसेल तर नक्की व्हिडिओला शेअर करा. ज्या ज्या कामाचा असेल त्यांच्यापर्यंत पोहोचेल, त्यांचा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ज्या महिलांना नवीन फॉर्म भरायची त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचेल की अंगणवाडी सेविकांकडे आता ही साईट चालू आहे, लवकरात लवकर 30 तारखेपर्यंत फॉर्म भरून घ्या. 29 तारखेला जेव्हा रायगडमध्ये कार्यक्रम होणार आहे तेव्हा तिथून काय अपडेट येते, तिथं काय सांगितलं जातं, पुढची तारीख तुम्हाला दिली जाते का नवीन फॉर्मसाठी, काय होतं तेव्हा आपल्याला कळेल. तिचा ही व्हिडिओ असेल तेव्हा बघू. पण आता तरी 30 तारखेपर्यंत फॉर्म भरणं अवेलेबल आहे. नक्की भरून घ्या तुमचे फॉर्म. तुम्हाला असं वाटतंय तुम्ही पात्र आहात तर नक्की फॉर्म भरा. तर परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.